आज तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू आहे। अतिशय धक्कादायक गोष्ट आहे। भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी आपली आहुती दिली। त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाच्या सीमेचं संरक्षण करत असताना आपल्या भारतीय सैन्य दलातल्या जवानांनी या देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय। शहीद झालेले सैनिक आहेत आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवन सुरक्षित राहावं हे आपल्या माजी सैनिकांनी आणि सैन्यातल्या सैन्य दलातल्या शिपायांनी, त्यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी सुरक्षित आहे। या तहसील कचेरीच्या गेटवरती धरणे आंदोलन यासाठी सुरू आहे की एका माजी सैनिकाला दिलेली जमीन आणि त्या जमिनीवरती आपल्यातला एक व्यक्ती ज्याचं नाव आहे पांडा कोडलकर, त्यानं अतिक्रमण केलंय। म्हणजे माजी सैनिकावरती जर त्याच्या जमिनीवरती जर असं अतिक्रमण होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीही असू शकत नाही। या ठिकाणी आमचे मित्र ऍडव्होकेट सचिन सातपुते साहेब, संतोषदादा हेगडे हे या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्र सैनिक या नात्याने सांगतो की आमचे सचिन भाऊ आणि संतोषदादा यांच्या खांद्याला खांदा लावून या प्रकरणामध्ये आम्ही मनसेचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे। या ज्या माजी सैनिकावरती जे झालेला अन्याय आहे, त्या जमिनीवरती त्या भूखंडावरती जो झालेला अतिक्रमण आहे, तो जेपर्यंत अतिक्रमण हटत नाही आणि या कुटुंबावरती झालेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर तहसील कार्यालयातल्या पूर्ण प्रशासनाच्या विरोधात तीव्रपणे जे आंदोलन करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आमचे मार्गदर्शक अरुण भाऊ आहेत। सर्वांच्या एकजुटीनं आपण याच्यावरती न्याय या माजी सैनिकाच्या कुटुंबाला मिळवून देऊ एवढं अभिवचन देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।